नमस्कार. आज आम्ही मंदारमाला या प्रयोगासाठी इंदोरला चाललो आहोत. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे. इथे बघा पाठी प्रमोद दादा आहेत, सगळे कलाकार आहेत. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो मर्दमजी. तर आपले लाडके वरद हार्मोनियम वरद दादा आहे, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा. या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. आनंदात राहा, आनंदी राहा. जय हो. बस जय हो. नाही मला काही मोरेजी नमस्कार. दादाच आहे. काकडेजी. काकडीला कुठे बटन लावलं ते लगेच हसू. तर ही आमची नाटकाची बस आहे. रेल्वेमध्ये जसे स्लीपरचे कंपार्टमेंट्स असतात तसे नाटकाच्या बसमध्ये पण आहेत. आम्ही इंदोरला पोचलो आहे, हॉटेल प्रशांत इथे. आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये खरेदी करायला. तर साधारण पुण्यासारखंच वातावरण होतं इंदोरमध्ये. थंडी व्यवस्थित होती. आम्ही गेलो तेव्हा 13 डिग्री होतं. सकाळी सकाळी आम्ही सामोसा, त्यानंतर पोहे आणि मग जिलेबीचा आस्वाद घेतला. आता आम्ही चाललेलो कपड्याचे तागे घ्यायला. आमचे कापडाचे तागे घेऊन झालेले. आता आम्ही रिटर्न हॉटेलवर चाललेलो आणि थोडी वामकुक्षी काढून आम्ही पुन्हा नाट्यगृहात जाणार होतो. तितक्यात आम्हाला हे हिरा लस्सी म्हणून दुकान दिसलं. म्हटलं बघूया ट्राय करून. तर तुम्हाला सांगतो की अप्रतिम लस्सी, म्हणजे शब्दात नाही वर्णन करू शकत एवढी अप्रतिम लस्सी होती. आणि म्हणजे काय म्हणतात ते, तृप्ती आणि समाधी लागते म्हणतात तसं ती लस्सी पिऊन झालं. आता थोडी वामकुक्षीची गरज होती, त्यामुळे आम्ही हॉटेलला गेलो. आत्ता आमचं साऊंड चेक चालू आहे. थोड्याच वेळात प्रयोग चालू होईल. तर प्रयोग चालू झाला होता. सगळं अप्रतिम चालू होतं. या प्रयोगाची विशेष बाब म्हणजे माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनताई या प्रयोगासाठी उपस्थित होत्या आणि त्या संपूर्ण नाटक उपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्यांचे मनोगत पण व्यक्त केले. तसंच या नाटकाला थोर गायक विद्वान श्री कुमार गंधर्व यांचे नातू श्री भुवनेश कोमकलीसुद्धा आले होते. त्यांनीही प्रयोगानंतर आपले मनोगत व्यक्त केले. प्रयोग सुंदर पार पडला आणि आम्ही सगळी आवराआवर करून मुंबईसाठी परत यायला निघालो. थँक्यू.